न्यूज सुपर 1, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर 1। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस मनोज काळे यांनी श्रीरामपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा जागेची परवानगी लवकरात लवकर मिळावी या मागणीसाठी आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली 13 ऑगस्ट रोजी भूमी अभिलेख श्रीरामपूर या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसह आमरण उपोषण सुरू केले होते। यावेळी बोलताना त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा जागा भूमी अभिलेख या कार्यालयाच्या अंतर्गत असून ती जागा आपण लवकरात लवकर नगर परिषदेच्या ताब्यात देण्यात यावी, जेणेकरून अनेक वर्षांपासून भीम अनुयायांची इच्छा पूर्ण होईल आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा लवकरात लवकर बसवण्यात येईल अशी मागणी त्यांनी केली होती। पूर्णाकृती पुतळ्यासाठी जी जागेची नोंद लागत होती आम्हाला वन विभागाकडून, तर हे भूमी अभिलेख साहेबांना आम्ही निवेदन दिले होते 1-2-3 दिवसापूर्वी का त्या जागेची नोंद लावून नगरपालिकेच्या त्यांच्या नावाने तुमच्या रजिस्टरवर नोंद लावावं, पण ते साहेब आज गैरहजर आहे। त्यांचे जे हाताखालचे जे साहेब आहे ते साहेब नोंद लावण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं आम्हाला पुरावा देतात ते का ते आमच्याकडून सगळं आता नोंद लावून झालेलं आहे, फक्त आता जिल्हा अधिकाऱ्याकडून त्यांचं फक्त आदेशाची वाट पाहतात आहे आणि आदेशाचे ते तिकडून आले कलेक्टर नंतर ते नोंद लावणार आहे। त्यांनी सहमती दिलेली आहे आम्हाला, त्यांनी आम्हाला सगळ्या मागण्या त्यांच्या आमची त्यांनी मंजूर केलेल्या आहे। आम्हाला पुतळ्याविषयी जी जागा पाहिजे नव्हती ती त्यांच्यात कोण आम्हाला त्याच्यावाली आता मंजुरी भेटत आहे, ते भूमी अभिलेखला ते लावून घेणार आहे। त्याचं फक्त एक जिल्हा अधिकाऱ्यांचं एक पत्र येत आहे, फक्त ते पत्र आलं तर ते लावून घेणार आणि नगरपालिका मग आपल्या पद्धतीने जे काम चालू करणार आहे हे मागण्यासाठी आम्ही सगळे आमरण उपोषणाला बसलेलो होतो। आमचे जिल्ह्याचे उपजिल्हाध्यक्ष किंवा अध्यक्ष आमचे भीमभाऊ बागवल, तालुका अध्यक्ष विजू पवार, आमचे मातंग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मोहनभाऊ आव्हाड, परत आमचे लवसैनेचे जिल्हा अध्यक्ष हनीभाई पठाण आणि आमचे संजू भाऊ साळवे आणि बरेच आमचे सर्व कार्यकर्ते आरपीआयचे इथं उपस्थित आहे आणि आता आम्ही हे उपोषण बसलेलो आहे। आता जोपर्यंत आम्हाला जे अधिकारी लोक आमचे म्हणणं आम्हाला आमचा पाठपुरावा करत नाही तोपर्यंत आमचं उपोषण असंच चालू राहणार आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने अगदी भव्यदिव्य स्वरूपात त्या ठिकाणी झालं पाहिजे। जी काही शासनाची आपल्याला अडीअडचणी निर्माण झाल्या तर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं का आम्ही तुम्हाला त्याचं लेटर देतो आणि आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक अगदी भव्य स्वरूपात जसं नगर जिल्ह्या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालं त्याच पद्धतीने श्रीरामपूर तालुक्यामध्ये व्हावा अशी आमची तमाम बहुजन दलितांची मागणी आहे। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा संदर्भात वन विभाग, नगरपालिका आणि भूमी अभिलेख यांनी संयुक्त पाहणी करून आपला अहवाल जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना दिला असून त्यांचे आदेश प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने मनोज काळे यांना देण्यात आले। त्यामुळे मनोज काळे यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। हम सब एक। आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यात आम्ही जे फाईल होती त्याच्याबाबत दिनांक 31/7/2025 रोजी फॉरेस्ट डिपार्टमेंट, नगरपालिका आणि भूमी अभिलेख यांनी संयुक्त पाहणी केलेली आहे आणि संयुक्त पाहणीचा अहवाल माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पाठवलेला आहे। आपण तरी टिपून यातच आपण आदेश प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात। आमच्या रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मनोज भाऊ काळे आज श्रीरामपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासंदर्भात आज या कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते। त्यांची आजची एक मागणी होती तर भूमी अभिलेखमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची नोंद लावून ती जागा लवकरात लवकर नगरपालिकेच्या नावावर व्हावी अशी त्यांची प्रमुख मागणी होती। या ठिकाणी आम्ही सर्वजणांनी भूमिलेख अभिलेखमध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून हा
विषय त्यांनी मार्गी लावलेला आहे. त्यांनी आत्ताच या ठिकाणी येऊन सांगितलेलं आहे की सदर प्रस्ताव आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांकडे पाठवलेला आहे. ते शक्यतो जवळजवळ ते काम मार्गी लागलेलं आहे असं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी आमचे मनोज भाऊ आव्हाड, आमचे शहराध्यक्ष विजयभाऊ पवार, हनीफबाई संजय साळवे, समाधान दारोडे, आमच्या महिला भगिनी आणि सर्वजण या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत. तर आज या ठिकाणी जे मनोज भाऊंनी उपोषण या ठिकाणी चालू केलं होतं, भूमिलेख अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण आम्ही या ठिकाणी थांबत आहोत. आणि प्रामुख्याने आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, या ठिकाणी आमचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्याशी संपर्क झाला होता. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी या ठिकाणी बोलणं झालेलं आहे. आणि सदर लवकरात लवकर कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री लवकरात लवकर या पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावून लवकरच या ठिकाणी भव्य असं पुतळ्याचं काम चालू होणार आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक तमाम आंबेडकर जनतेला आवाहन करतो तर भविष्यात या काळात, पुढच्या काळात आता कोणी आंदोलन उपोषण न करता यामध्ये सहभाग घेऊन हा पुतळा लवकरात लवकर कसा उभा राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. ज्या मंजुऱ्या लागत होत्या त्या मंजुऱ्यामध्ये अतिशय शासन दिरंगत व्यक्त करत होतं. तर आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात व विभागीय जिल्हाध्यक्ष भीमभाऊ बागोल यांच्या नेतृत्वाखाली आज उपोषण मांडलं होतं. तर या उपोषणाचा संदर्भ असा होता की अधिकाऱ्यांना जाग आणून देणे व तत्काळ ज्या मंजुऱ्या रोखलेल्या आहेत त्या मंजुऱ्या आम्हाला तत्पर करून देणे. त्यासाठी मग आम्ही इथं उपोषणाला बसले असताच आमचे विभागीय जिल्हा अध्यक्ष आले इथं आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलणं केलं. अधिकाऱ्यांकडून त्यांनी लेखी स्वरूपामध्ये घेतलेलं आहे की यापुढे कुठली दिरंगत होणार नाही आणि टप्प्यास लवकरात लवकर आम्हाला देण्यात येईल. त्याच पद्धतीने त्यांनी आठवले साहेबांशी बी संपर्क केला असताच आठवले साहेबांनी त्यांना सांगितलं का श्रीरामपूरमध्ये इथं तुमच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली एक समितीची निवड करा. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी झटलेले आहेत त्या समितीमध्ये प्रत्येक जण समाविष्ट करून घ्या आणि तुमच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकरांचं काम हे पूर्णाकृती पुतळ्याचं स्मारक चांगल्या भव्य दिव्य बनवून घ्या. त्यानंतर त्यांनी पालकमंत्री साहेबांना बी फोन लावला होता, ते पण त्यांना तेच बोलले. तर असं आमचं व्यक्तीचं समाधान झालेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जे उपोषण इथं मांडलं होतं ते आमच्या जिल्हा अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली, आमच्या विभागीय जिल्हा अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली, आमचे शहराध्यक्ष विजयभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही थांबवतो आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान. यावेळी आरपीआयचे भीमराज बागुल, ऋषिकेश गोरडे, मोहन आव्हाड, विजय पवार, राहुल गाडे, विनायक बोर्डे, अंतोन शेळके, सौरव थोरात, लहुजी सेनेचे हनीफबाई पठाण, अमित काळे, सुखदेव वरपे, समाधान नरोडे, आर्यन गुळवे, साजिद इनामदार, राधाकिशन गायकवाड, एकनाथ चव्हाण, संजय साळवे, उत्तम वरपे, परवेश कुरेशी, मनोज राऊत, विजय गायकवाड, दिलावर शहा, शिवाजी साठे, मीरा काळे, प्रीती काळे, पुष्पा साळवे, संगीता गायकवाड आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपर 1 साठी निर्मला शिंदे, श्रीरामपूर.